संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आज देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे। पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहण्याची शक्यता आहे। आज दुपारी 2:30 वाजता देहूतील मुख्य देऊळवाड्यातून पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। आषाढी वारी निमित्तानं देहूतून तुकोबारायांची पालखी पंढरपूरला जाते। यंदा हा 339वा पालखी सोहळा आहे। पालखी सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी आणि भाविक दाखल झालेले आहेत। दरम्यान पालखी प्रस्थान सोहळा कार्यक्रमाचं वेळापत्रक कसं असेल आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। पहाटे 4:30 वाजता देऊळवाड्यामध्ये काकड आरती होईल। पहाटे 5 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि शिळा मंदिरामध्ये महापूजा होईल। पहाटे 5:30 वाजता तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरामध्ये विश्वस्थांच्या वतीनं महापूजा करण्यात येईल। तर सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये देहूकर महाराज यांचं कार्याचं कीर्तनही करतील। तर सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये इनामदार वाडा इथं संत तुकाराम महाराज पादुका पूजनही केलं जाईल। दुपारी 2:30 वाजता इनामदार वाड्यातून पादुका देऊळवाड्यातील भजनी मंडपामध्ये येणार आहेत आणि 2:30 नंतर आपण पाहतोय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पालखी प्रस्थान सोहळ्याला प्रारंभ होणार आहे। संध्याकाळी 5 वाजता पालखी प्रदक्षिणा असेल आणि संध्याकाळी 5:30 वाजता पालखी इनामदार वाड्याकडे मार्गस्थ होईल। तर रात्री इनामदार वाड्यामध्ये पालखी सोहळ्याचा मुक्कामही असेल।